गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्री गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्यासाठी सर्वात पहिली पायरी असती ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड. परंतु मित्रांनो, उत्तम कंपनीची निवड कशी करायची? आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत आणि 5,500 कंपन्यातून आपल्याला हवी आहे ती कंपनी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे हे ठरवण्यासाठी त्या कंपनीचा प्रॉपरली अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु मित्रांनो, तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं? त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य, अयोग्य की उत्तम असा निष्कर्ष असतो. म्हणजे थोडक्यात काय, तर त्या कंपनीच्या अभ्यासाचा म्हणजे आपल्या चॅनलवरील त्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ पाहिला की आपल्या बंधू भगिनींना त्या कंपनीच्या शेअर्समध्ये रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास 100% मिळतो. मित्रांनो, तर आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेली सुमारे 98 नंबरची कंपनी असलेली स्विगी ह्या कंपनीच्या अभ्यासाचा आपण आत्ता व्हिडिओ बनवणार आहोत. तर तो व्हिडिओ संपूर्ण पहा किंवा ऐका ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे स्विगी. आणि स्विगी ही कंपनी मित्रांनो ऑनलाईन सर्व्हिसेस ह्या सेक्टरमधील आहे. मित्रांनो, स्विगी ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर पाहिल्या तर त्या आहेत इटर्नल 197 पेटीएम, नायका, IRCTC, ब्लॅकबक, जस्ट डायल, इक्विफोम ॲव्हेन्यू, तसेच मॅट्रोमनी.com, तसेच IBL फिनान्स. मित्रांनो, स्विगी ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत. यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. तर मित्रांनो, आपण स्विगी ह्या कंपनीचा आता व्हिडिओ बनवणार आहे. तर ह्याच्या स्पर्धक कंपन्यांपैकी ऑलरेडी आपण इटर्नल, IRCTC ह्या कंपनींच्या अभ्यासाचे ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत. तर त्यापैकी म्हणजे त्यातील इटर्नल व IRCTC ह्या कंपनीचे व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिले नसतील आपल्या चॅनलवरील तर पहा ही विनंती. मित्रांनो, ह्या म्हणजे स्विगी ह्या कंपनीच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी इटर्नल ह्या कंपनीच्या व्हिडिओची लिंक ठेवणार आहे. तर ती तुम्ही पहा. तसेच इटर्नल ही कंपनी आत्ता नाव झालेले आहे. पहिले त्याचे नाव वेगळे होते, तर आत्ता त्याचे नाव इटर्नल असे झालेले आहे. तर मित्रांनो, त्या कंपनीचा व्हिडिओसुद्धा तुम्ही पहा. तसेच स्विगी आणि इटर्नल म्हणजेच पूर्वीचे झोमॅटो त्याचेच नाव आत्ता इटर्नल हे झालेले आहे. तर तो व्हिडिओ पहा, त्याच्याशी तुलना स्विगीशी करा व त्यापैकी कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे त्याचासुद्धा एक तुम्हाला आत्मविश्वास मिळेल. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू म्हणजे काय, तर चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे
3 डिसेंबर 2025 आणि आज आज स्विगी ह्या कंपनीचा एक शेअर्स 403.25 ह्या किमतीला बंद झालेला आहे. मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते. तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय व 52वी लो किंमत. मित्रांनो 52वी हाय 52वी लो म्हणजे काय, तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची 52वी म्हणजे सुमारे 13 महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो 52वी हाय व 13 महिन्यापूर्वी कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो 52वी लो. तर मित्रांनो स्विगी ह्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय किंमत जर बघितली तर ती होती 617 रुपये व 52वी लो किंमत जर बघितली तर ती होती 297 रुपये. तर मित्रांनो स्विगी ह्या कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या बाबतीत असे 2 वर्ष मागं गेल्यास हो, परंतु मित्रांनो आपण इतर कंपन्यांचा अभ्यास करताना आपण त्या कंपनीच्या किमतीच्या बाबतीत 2 वर्षे 5 वर्षे 10 वर्षे असे मागं जातो. परंतु स्विगी ह्या कंपनीच्या बाबतीत आपण 2 वर्षे मागे जाऊ शकत नाही, कारण स्विगी ही कंपनी आपल्या शेअर बाजारात सूचीबद्ध 13 नोव्हेंबर 2024 म्हणजे जवळजवळ 1 वर्षापूर्वी झालेली आहे. त्यामुळे आपण स्विगी ह्या कंपनीच्या किमतीच्या बाबतीत 2 वर्षे 5 वर्षे 10 वर्षे मागे जाऊ शकत नाही. तर 1 वर्षच फक्त आपण म्हणजे 52वे हाय लो आपण आत्ता पाहिलेलाच आहे. एवढेच किमतीच्या बाबतीत आपण त्याच्या मागं जाऊ शकतो. मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते. तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल. मार्केट कॅपिटल म्हणजे काय, तर बाजार भांडवल. मित्रांनो बाजार भांडवल म्हणजे काय, तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीची शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला विकले तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. तर मित्रांनो स्विगी ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे 1,05,56 करोड रुपये. आणि मित्रांनो मार्केट कॅपिटलच्या दृष्टीनं ही कंपनी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील सुमारे 98 नंबरची कंपनी आहे. तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा मुद्दा आणि अत्यंत महत्त्वाचा असलेला हा मुद्दा पाहणे गरजेचे असते. तो म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे हे पाहणे. तर मित्रांनो स्विगी ह्या कंपनीच्या ह्या कंपनीची मागील 5 वर्षाची नफा तोटा पत्रक जर पाहिले तर त्यामध्ये स्विगी ह्या कंपनीला 2025 साली 3114 करोड रुपयाचा तोटा झालेला आहे. म्हणजे ह्या कंपनीला 1 रुपयासुद्धा नफा झाला नाही, उलट त्या कंपनीला 3114 करोड रुपयाचा तोटा झालेला आहे. मित्रांनो 2024 साली 2343 करोड रुपयाचा तोटा झाला होता. 2023 साली 4179 करोड रुपयाचा तोटा झाला होता. 2022 साली 3627 करोड रुपयाचा तोटा झाला होता. तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते. तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय, तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहे ते पाहणे. थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे सध्या कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे. तर मित्रांनो स्विगी ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत अदर. अदर म्हणजे कोण, तर अदर म्हणजे प्रोमोटर नाहीत किंवा DII नाही, FII नाही, असे सोडून जे उरलेले घटक असतात जे एकसंध नसतात. म्हणजे त्यांचं असं फिक्स सांगता येत नाही की ही कुणाकडे आहेत, त्या घटकांना अदर्स असे घटक म्हणतात. आणि त्यांचा हिस्सा स्विगी ह्या कंपनीत 62.21% आहे. तर मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत DII म्हणजेच डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. तर ह्यामध्ये कोण कोण येतं, ह्यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो. आणि त्यांचा हिस्सा स्विगी ह्या कंपनीत 15.95% आहे.
मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत FII म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था. तर त्यांचा हिस्सा स्विगी ह्या कंपनीत 12.24% आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण स्विगी ह्या कंपनीचे अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1, मित्रांनो, स्विगी ह्या कंपनीला 2022 साली 3627 करोड रुपयाचा तोटा झाला होता. तोच तोटा दरवर्षी वाढत काही वर्षी कमी झाला आहे. 2025 साली तो 3114 करोड रुपये तोटा झालेला आहे. म्हणजेच काय, तर ह्या कंपनीला मागील 5 वर्षापासून सतत तोटा होत आहे. परंतु जमेची बाब म्हणजे 2022पेक्षा 2025 साली तोटा थोडा कमी झालेला आहे. परंतु ही कंपनी अजून नफ्यात अजिबात आलेली नाही. त्यामुळेच स्विगी ह्या कंपनीच्या शेअरने रिटर्नसुद्धा खूप कमी दिलेले आहेत. म्हणजेच काय, तर 52 हायलो जर पाहिला तर लो किंमत होती 297 आणि आत्ता तो करंट व्हॅल्यूला मिळत आहे 403 रुपयाला. म्हणजे 297 रुपयाचे 403 रुपये झालेले आहेत. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2. निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो की स्विगी ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात प्रमोटर होल्डिंग हे 0% आहे. तसेच DII होल्डिंग हे 15.95% आहे. FII होल्डिंग हे 12.24% आहे. परंतु जे होल्डिंग सर्वात कमी असणे गरजेचे असते, म्हणजे उत्तम कंपनीत सर्वात जास्त होल्डिंग हे प्रमोटरचे असणे गरजेचे असते. म्हणजे शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार जी कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग ही कमीत कमी 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते. परंतु स्विगी ह्या कंपनीत प्रमोटर होल्डिंग हे 0% आहे. म्हणजेच प्रमोटर म्हणजे कोण, तर प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्या कंपनीच्या मालकांचाच हिस्सा स्विगी ह्या कंपनीत 0% आहे. म्हणजे विचार करा, ही कंपनी मालकांनासुद्धा ते जे शेअर्स ठेवावे असे वाटत नाही. तर ही कंपनी गुंतवणुकीसाठी सामान्य लोकांसाठी कशी असेल हेच तुम्ही मला कमेंट करून सांगा. मित्रांनो, ज्या घटकांची म्हणजे जो घटकाचं होल्डिंग कमीत कमी असणे गरजेचं असतं तो आदर्श घटक, म्हणजे तो कोणताही असा फिक्स घटक नसतो, तो अफवांवर विश्वास ठेवणारा घटक असतो. त्यांचा हिस्सा 62.21% आहे. म्हणजे शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी अजिबात योग्य नाही. तर मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3. निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो की स्विगी ह्या कंपनीचं 6 मुद्दे पाहिले असता स्विगी ह्या कंपनीला मागील 5 वर्षापासून सतत तोटा होत आहे. तसेच प्रोमोटर होल्डिंगसुद्धा 0% आहे. त्यामुळेच ही कंपनी गुंतवणुकीसाठी सध्या वार्षिक विश्लेषणानुसार अजिबात योग्य नाही. ही कंपनी गुंतवणुकीसाठी पूर्ण अयोग्य आहे. तर मित्रांनो, स्विगी ह्या कंपनीत वार्षिक विश्लेषणानुसार सध्या गुंतवणूक करू नये. म्हणजेच काय, तर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणजे दीर्घ मुदतीसाठी ह्या कंपनीत अजिबात सध्या गुंतवणूक करण्यासारखी परिस्थिती नाही. ही कंपनी जेव्हा सलग 3 वर्ष नेट प्रॉफिटमध्ये राहील आणि तो नेट प्रॉफिट वाढत असेल, तसेच प्रोमोटर होल्डिंगसुद्धा बऱ्यापैकी असेल, तेव्हा ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम ठरेल. परंतु मित्रांनो, ही कंपनी सध्या वार्षिक विश्लेषणानुसार दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीसाठी अजिबात योग्य नाही. परंतु मित्रांनो, जे बंधू भगिनी ट्रेडिंग करत असतात त्यांसाठी कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तमच असते. कारण त्यात काय असतं, तर आपण जे शेअर्स घेतो तर ते शेअर्स आपण लगेचसुद्धा विकू शकतो. त्यामुळे त्यात अडकून पडायचं नसतं. त्याला जरा सट्टेबाजीचं रूप असतं. तर त्याच्या दृष्टीने स्विगी कंपनी योग्य असू शकेल. परंतु वार्षिक विश्लेषणानुसार दीर्घ मुदतीसाठी ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी अजिबात योग्य नाही. मित्रांनो, स्विगी ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा. कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा. तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधू भगिनींशी स्विगी ह्या कंपनीच्या अभ्यासाचे, तसेच आपण अजून भरपूर कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ बनवले आहेत, ते तुम्ही स्वतः पहा. तसेच आपल्या बंधू भगिनींना शेअर करा ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, एक आव्हान, आपण जे सध्या कंपन्यांचा अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे, ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना उत्तम शेअर्स निवडीसाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत.
परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही, त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत. परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे गरजेचे आहे. तर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर लगेच करा. तसेच आपल्या आप्तेष्टांना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा ही विनंती. भारत माता की जय.